नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मोठी अपडेट समोर आलेली आहे. ई-केवायसी आणि कागदपत्राची पडताळणी सुरू झाल्यानंतर राज्यातील लाखो महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आलेली आहेत. शासनाच्या तपासणीत काही महिलांना अपात्र आढळल्यामुळे त्यांचा ₹1500 हप्ता थांबण्यात आलेला आहे. ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली, ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा नियमात बसत नाहीत, अशा महिलांची नावे यादीतून वगळण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. पण यामध्ये एक दिलासादायक बातमी देखील समोर येत आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांची नावे चुकीने वगळली गेलेली आहेत त्यांची पुन्हा पडताळणी देखील केली जाऊ शकते. म्हणजेच पात्र महिलांना पुन्हा योजनेत सामील होण्याची संधी मिळू शकते. तसेच मे महिन्याचा हप्ता जून 10 ते 15 दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिलांना 1500 तर काहींना थकीत रक्कम मिळून ₹3000 देखील मिळू शकतात, अशी चर्चा सुरू झालेली आहे. म्हणून सर्व महिलांनी आपले आधार लिंक, बँक खाते आणि ई-केवायसी स्थिती तपासून घ्या. अधिकृत माहितीसाठी फक्त शासनाच्या वेबसाईटवरच विश्वास ठेवा. कोणालाही पैसे देऊन फॉर्म भरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.